भोकर तालुक्यातील सुधा प्रकल्पात शेती गेल्यामुळे भूमिहीन झालेल्या रेणापूर येथील सुनीता कावळे या गरीब कुटुंबातील महिलेने मोठ्या जिद्दीने 500 रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेल्या आवळा प्रक्रिया उद्योग लाखोंची उलाढाल करीत आहे. निराशेतील महिलांसाठी नव्हे तर बेरोजगार तरुणांनी आत्मनिर्भरतेने जगण्याची उमेद देत आहे. अवघे 7वीपर्यंत शिक्षण झालेल्या सुनीता अशोक कावळे यांनी नांदेड येथे आवळा प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर केवळ 500 रुपयांपासून उद्योगाला सुरुवात केली. त्या स्टॉलवर सगळे मोठमोठे कार्यकर्ते सगळे येणार आणि तुझं हे कोण विचारणार नाही, तुला तिथं कुत्र विचारणार नाही, हा सुद्धा मला शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर मी म्हणले फक्त एक संधी द्या म्हणले. भाभीचा फोन आला, भाभीला हो म्हटले. पुन्हा मग आमच्या दोघांचे 8 दिवस वादविवाद झाले, कारण की मला इथं येण्यासाठी 15 दिवसाची सवलत होती. मग त्याला मी एकच म्हणले, आता तुम्ही मला भांडू नका, मी तुम्हाला भांडणार. फक्त 2च पर्याय आहे, जर तिथं विकलं तर तुम्ही मला साथ द्या, नाही विकलं तर मी तुम्हाला साथ देतो. हो मी देतो, पण मी तुझ्यासोबत येणार नाही. मग माझ्याच गटातली एक बाई घेतली यांच्यासाठी. त्यांना मी तेव्हा 200 रुपये रोज देऊन आणले. 200 रुपये रोज दिला म्हणून गावात चर्चा झाली. 3 दिवस 200 रुपये रोजाने मी बाई आणली. इथून आम्ही हाल्टिंग गाडीनं आलो. इथं आल्यावर आसनावर उतरून ऑटो करून इथं आलो तर हे सगळं माझ्यासाठी नवीन्य होतं. आले, स्टॉल मांडले, काय सगळ्यांचे असे बघून दिन झाले. मग मी माझं तसं कॅरी बॅग मांडले. असे विद्यार्थी आले तेव्हा नाही का छोटे छोटे पाकिटं बनवली होती. 10,000ची आवळा कॅन्डी होती, त्याचे 50-50 रुपयाचे पॅकेट मी बनवून 1000 पाकिटं विकले. आणि अशी वेगळी तर वेगळीच विकली. त्या दिवशी माझा स्टॉलची विक्री 17,000ची झाली. तेव्हा मला खूप अवघड वाटलं, कारण की मला माझ्या मालकाचे शब्द आठवू लागले. कारण की आमचे 8 दिवस सतत भांडणं होते चालू. असं वाटू लागलं कधी फोन करून कधी मालकाला सांगू की आज माझ्या आवळा कॅन्डीची सगळी विक्री झाली. असेच स्टॉलला भेट देत देत भाभी माझा स्टॉल नंबर 47वा होता. आल्या सगळं संपलं होतं. कसं काय कावळे म्हणे. मी नाही मॅडम सगळं विकलं, मला साधं बसता आलं नाही सर. त्या दिवशी मी आहे त्यांचा फोटो. त्या दिवशी काहीच नव्हतं. सगळं विकल्यावर भाभीनं माझ्या डोक्यावर हात ठेवला. खूप पद्धती बहिणी म्हणले एवढंच याच्यावरच. आणि कुसुम महोत्सव हे माझ्यासाठी एक पहिलं प्लॅटफॉर्म भेटलं बघा. कधी भाभी म्हणल्या नाही की तुमचं असं पॅकिंग ना असं आहे आणि तुम्ही येऊ नका तिथं मोठमोठे, असं कधीच नाही. फक्त त्यांचं प्रोत्साहन होतं की तुम्ही या, इथं उभं टाका. आणि जेव्हा मी इथं आले तेव्हा मला ग्राहकाशी कसा संवाद साधायचा, आपल्या प्रोडक्टविषयी माहिती कशी द्यायची, आपल्या आवळ्यामध्ये काय काय आहे गुणधर्म, कोणतं जीवनसत्व आहे, हे खाल्ल्यावर शरीरावर काय त्याचे फायदे होतात, हे सगळं सांगण्याचं धाडस मला कुसुम महोत्सवच्या प्लॅटफॉर्मवर भेटलं. आणि अशा प्रकारे माझा उद्योग वाढत गेला. दरवर्षी मला खूप छान याच्यामध्ये प्राधान्य भेटत गेलं. इथून मी महालक्ष्मी सरसला गेले, तिथं मी पहिला आले. गोव्याला गेले, सिंधुदुर्गला, देवगडला गेल्यावर नितीश राणेने म्हणले की अरे हे चव्हाण साहेबाच्या गावचे आले. तेव्हा नांदेड जिल्हा म्हणला नाही त्यांनी, फक्त चव्हाण साहेबाचा जिल्हा. आणि त्यांनी तेव्हा कोकण महोत्सव चालू होता. त्यांनी त्यांच्या 500 महिलांना माझं हे पॅकिंग कसं आहे ते बघण्यासाठी वाटं लावलं होतं. आणि त्याच्यातली क्वालिटी अक्षरशः माझं खूप 10,000 आवळा कॅन्डी होती, ते इथं मी 20,000 आवळा कॅन्डी विकली. जेव्हा मी महालक्ष्मी सरसला गेले तर 15 दिवसात माझी उलाढाल 4 लाखाची आवळा कॅन्डी नेली तर 9 लाखाची आवळा कॅन्डी झाली. असं करत करत या वर्षीचं माझं पूर्ण 17 लाखाच्या वर झालेले आहे. हे टर्नओव्हर माझा 17 लाखाचा झालेला आहे. सगळं म्हणतात ना, आपण शिकतो, ग्रॅज्युएशन होतो, नोकऱ्या करतो, खूप खूप धन्यवाद. नोकऱ्या करतो, सगळं करतो. आणि पण आपण जे पहिलीच्या वर्गात जातो, पहिल्या वर्गात तो दिवस आपण कधी विसरणार. तसं पहिला वर्ग म्हणजे मला कुसुम महोत्सव होता. कुसुम महोत्सव सारखं फेस्टिवल मला आमदार मॅडम अमिता भाभीनं, साहेबानं, श्रीजयाताईनं मला त्यावेळेस दिलेलं आहे प्लॅटफॉर्म उभं करून. म्हणून मी आज इथपर्यंत आले. माझ्या प्रत्येक वेळेस सगळ्यांची इथं मुलाखत झालेली आहे.